श्री स्वामी समर्थ. स्वामी तुमच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण करो आणि तुम्हाला सर्वांना सुखात आनंदात हसत खेळत ठेवो ही स्वामी चरणी प्रार्थना. स्वामी म्हणतात, काय एवढा चिंता करत आहेस? मी असताना फक्त तू माझी आठवण काढ व मनापासून माझा धावा कर. माझे नामस्मरण कर. मी तुझ्या जवळ आहे. जेवढा माझा जप करशील तेवढेच फळ तुला मिळेल, पण तुझी सेवा फुकट जाणार नाही हे मी शाश्वती देतो. म्हणून लक्षात ठेवा, कधीही स्वामीची सेवा वाया जात नाही. ते डबल करून आपल्याला परत देतात हे लक्षात ठेवा. फक्त कर्म चांगले ठेवा, तुमचं नक्की चांगलं होईल. चिंताही कोणाला भेडसावत नाही. चिंतेच्या आहारी राहू नका. आज चिंतेच्या आधी नसून चिंता तुम्हाला शिवणारच नाही. त्यासाठी काय करायला लागेल यासाठी चिंतामणी पाहायला लागेल. चिंता बाजूला काढली तर मणी राहते. मणी कोणाच्या हातात आहे तर आमच्या अक्कलकोट स्वामी महाराजाच्या हातात आहे. मग तुम्ही अक्कलकोट स्वामीचे नाव घेतले तर चिंता निघून जाईल आणि मणी राहील. मग तो मणी ज्याच्या हातात आहे तो आज आपल्या डोक्यावरती हात ठेवला तर चिंता संपलीच. समजा काहीतरी करायला पाहिजे. यासाठी शस्त्र नामाची गरज आहे. प्रत्येक नामाला एक आहुती आणि एक थेंब तुपाचं घातलं पाहिजे. म्हणून लक्षात ठेव, नेमके तुम्ही भक्ती कशी करताय यावर सुद्धा लक्ष ठेवा व ते स्वामी पाहतच असतात. बाळा मी आहे रे, मी सर्वत्र आहे, मी चराचरात व्यापून आहे. स्वामी आपल्याला कायमस्वरूपी हे सांगत असतात की मी वारा आहे, मी पाणी आहे, आकाश ही मीच आहे, गाणगापुरातही मी, सगळीकडे मीच आहे. बाळा मी कोठेही गेलेलो नाही, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. सहमत असाल तर स्वामी माऊली माझ्या पाठीशी असे टाईप करा. आपल्या या व्हिडिओला लाईक करून भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी कायम माझ्या पाठीशी असेच तुम्ही राहा असे स्वामी चरणी मनापासून प्रार्थना करा. स्वामी सुखाचे समुद्र आहेत. माणसाच्या सर्व प्रकारच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करणारे ते कल्पद्रूप आहेत. 4 पुरुषात 8 सिद्धी आणि 9 प्रकारच्या निधी त्या स्वामीकडे वास्तव्यात आहेत. त्यामुळे हे सामान्य माणसाला तुझ्या जीवाचे चोचले पुरवणे थांबव आणि ही जी स्वामी नामस्मरणात भक्ती घडवेल. व्यर्थ बडबड तू करू नकोस. स्वामी चरणाचा दास हो. स्वामी तुला सर्व काही देतील हेही तू लक्षात ठेव. कोणी तुला कितीही दुःख द्यायचं प्रयत्न करू दे, किती त्रास देऊ दे, शेवटी त्याची गाठ माझ्याशी आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. विश्वास असल्यास स्वामी माऊली तुम्हीच माझे तारणहार असे टाईप करा आणि ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करून संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका. बाळा तुला कोणीही त्रास देत असेल तर तू टेन्शन घेऊ नको. मी त्याचा योग्य शेप मी बरोबर लावतो. तू तुझं काम करत राहा. तुझे चांगले कर्म चालू ठेव. मी तुझ्यावर लक्ष ठेवून आहे. कपाळावरील रेषेत भाग्य शोधण्यापेक्षा कपाळावरील घामातच भविष्य शोधल्यास आयुष्यात कपाळावर हात टेकण्याची कधीच वेळ येणार नाही हे तितकंच खरं आहे. म्हणून नशीबवादी होण्यापेक्षा प्रयत्नवादी व्हा. यश तुमची वाट पाहत आहे व यश तुमचे वाट पाहता पाहता सर्व तुमच्याकडून करून घेत आहे. तक्रारी करणे सोडवा. तुझ्या संगती स्वामी नम्र व्हायला शिकलो आहे. पूर्वी कोणी टीका केली, तिरस्कार केले तर मन नाराज व्हायचे, पण आता तुझ्या इच्छेत इच्छा मिळवून राहायला शिकलो. म्हणून ब्रह्मण नायका श्री स्वामी समर्थ यांना माझा त्रिवार नमस्कार, त्रिवार मुद्रा. स्वामी तुम्ही असेच माझ्या पाठीशी राहा हीच मी तुमच्या चरणी प्रार्थना करतो. सहमत असाल तर हा संदेश तुम्ही आपल्या प्रियजनांना शेअर करा आणि भाग्यवंत व्हा. पाहून दुर्लक्ष करू नकोस. जर का हा स्वामी संदेश तू शेवटपर्यंत ऐकलं तर तू भाग्यवान ठरणार आहे. तुझ्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहेत आणि या संवादानंतर तुझ्या जीवनात कायमचे बदलाव होणार आहे. तुमच्या जीवनात असे चमत्कार होतील जे पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल.
तुमचे जीवन आनंदाने भरून जाईल, त्याची तुम्ही कधी अपेक्षासुद्धा केले नव्हते. तर तुमच्या पदरात मिळेल सुख, समाधान, शांती. तुमच्या खरंच मनापासून स्वामीवर विश्वास असेल तर लव यू गॉड, स्वामी माऊली मी तुझं बाळ असे टाईप करा. दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामीवर आम्ही खूप प्रेम करतो असेही तुम्ही टाईप करा. स्वामी भक्तांनो, दररोज सद्गुरूंना प्रार्थना करा की आजपर्यंत जे दिले आहे ते तुझेच आहे आणि मी निमित्त मात्र आहे. इतरापेक्षा मला तू भरपूर दिलेस. राहिलेलं आयुष्य देखील तुझ्या कृपा आशीर्वादाने सुख, शांती, समाधान, आनंद आणि समृद्धीचे जाण्यासाठी नामस्मरणाची ताकद दे. तुझी आठवण सतत होऊ दे. मनाचा परिणाम शरीरावर होतो म्हणून मनात नेहमीच चांगले विचार येऊ दे. चांगले आरोग्य दिल्यास तुझी सेवा अखंड करता येईल आणि सेवा करताना हे शरीर तुझे आहे. या शरीराला कोणतेही घातपात होऊ नये याची काळजी तू घे. भगवंता, माझ्या जीवनात जे भाव असतील तर तुझ्या आशीर्वादाने ते नाश होऊ दे. ही तुझ्या चरणी माझी प्रार्थना. अशी प्रार्थना तुम्ही दररोज भगवंताला, ब्रह्मन नायकाला, स्वामींना करा. नक्कीच तुम्हाला अनुभव येतील व तुम्हाला साक्षात्कार होईल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. बाळा, तू एवढा का चिंता करत आहेस? मी असताना तू फक्त माझी आठवण काढ व मनापासून माझा धावा कर. माझं नामस्मरण करत आहे असे मी पाहत आहे. त्यामुळे आता तुला पश्चाताप करण्याची, रडत बसण्याची वेळ नाही. आयुष्यभर मन मोठे ठेवलं, पण आता कळते या जगात मोठे घर आणि बँक बॅलन्स असायला पाहिजेत. त्यामुळे शांत मार्गाने पैसा कमवा. चांगल्या मार्गाने तू मेहनत कर. कालच्या चिंता सोडून दे आणि नवीन उमेदीने पुढच्या पावलावर तू. ध्येय सर्व कठीण असले तरी स्थिर राहण्याची कला आहे. त्यामुळे तू हार मानू नकोस, खचून जाऊ नकोस. आयुष्यामध्ये जर तुम्हाला वाटत असेल की देव माझी साथ देत नाही, तर देवाचे नामस्मरण करायला तुम्ही विसरू नका. देवाची साथ कायमच आपल्या पाठीशी असते. देव त्यांना साथ देतात जे त्याचे नामस्मरण करतात. त्यामुळे श्री स्वामी समर्थ या नावाचा जप तुम्ही कमेंट बॉक्समध्ये करायला विसरू नका. कारण स्वामी माऊली सदैव आपल्यासोबत असतात. ते प्रत्येक वेळेला आपली मदत नक्कीच करतात. आपला विश्वास त्याच्यावरती हवा. आयुष्यातील प्रत्येकजण आहेत, चढ उतार चढत असतात आणि तिथे काही जण हार मानून घेतात. पण हार मानू नका. भगवंत आपल्या पाठीशी आहे. हार मानण्याचे नाही, खचून जायचे नाही. कितीही अपयश आले प्रवासात तरी अंत नाही. कारण अपयश आपल्याला नवीन शिकवण देते की पुढे आयुष्य अजून खूप सुंदर आहे. त्यामुळे खचून जाऊ नका. भगवंतावरती विश्वास ठेवा आणि पुढे चालत राहा. सत्कर्म करत राहा. आजचा स्वामी संदेश जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.